या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सविस्तर बघितला होता. आता आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशानंतर पठारी प्रदेश बघायला सुरुवात करू. भारताला विस्तीर्ण असं पठार मिळालेलं आहे. बाय द वे, पठार आणि मैदान ह्याच्यात फरक काय? कारण पठार पण बरेचदा समतल असतं आणि मैदान हेही समतल असतं. तर फरक आहे हा समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा. जर समुद्र सपाटीपासूनची उंची 300 मीटरपेक्षा जास्ती असेल तर जो सपाट प्रदेश असतो विस्तीर्ण पाहिजे, छोटंसं नाही, विस्तीर्ण सपाट प्रदेश जर असेल समुद्र सपाटीपासून 300 मीटरपेक्षा जास्ती उंचीवर तर त्याला आपण म्हणतो पठार. आणि जर मैदानी प्रदेश असेल तर उंची त्याची 300 मीटरपेक्षा कमी असली पाहिजे. अर्थात ही उंची आपण सरासरी उंची धरतो. आणि त्यामुळं पठार जे आहे भारतीय पठार हे इतर खंडांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची पठार आहे. तुम्ही आफ्रिका बघितली तर आफ्रिकेलाही ह्याच पद्धतीचं पठार आहे. तसंच भारताला हे मोठंच्या मोठं पठार हे मिळालेलं आहे. तुम्ही नकाशात बघू शकता. या पठाराच्या वायव्य दिशेला हा अरवली पर्वत आहे. ह्या नैऋत्य ईशान्य दिशेला तुम्हाला राजमहल टेकड्या म्हणजे झारखंड बिहार या ठिकाणी या राजमहल टेकड्या दिसतील. तिथं छोटा नागपूरचं पठार येतं. पूर्व बाजूला हा तुटक रांगांचा पूर्व घाट आहे. पश्चिम बाजूला हा पश्चिम घाट आहे. म्हणजे ही जी सीमा आहे याच्या आतला जो प्रदेश आहे हा आहे भारतीय पठारी प्रदेश. आता या भारतीय पठाराचे दोन भाग झालेले आहेत. उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दक्षिण भारतीय पठारी प्रदेश. आता इथं बरेचदा एक गोंधळाचा मुद्दा असतो की दक्षिण कुठपासून भारतामध्ये धरली जाते. काही जण म्हणतात विंध्य पर्वत ओलांडल्यावर दक्षिण दिशा चालू झाली, काही जण म्हणतात नर्मदा ओलांडली तर, काही म्हणतात गोदावरी ओलांडली तर, आणि अशा काही थोड्याशा गोष्टी आहेत. रेफरन्स म्हणजे संदर्भाने आपण दक्षिण दिशा धरतो. उदाहरण देतो की भूगोलामध्ये जेव्हा मी पठाराचा मुद्दा घेणार आहे तर त्यावेळेला इथं अमरकंटक जवळ उगम पावणारी नर्मदा नदी ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. आणि ही नदी ही अशी वाहत येते आणि भरूच नावाचं ठिकाण आहे, भडोच किंवा भरूच, तर या ठिकाणी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. ह्या नदीने खच दरी तयार केलेली आहे. खच दरी म्हणजे काय होतं, जे ब्लॉक म्हणजे असे ठोकळे असतात जमिनी खालती ते खालती सरकतात. दोन दिशा लक्षात ठेवा. जसं आपण हिमालयाच्या वेळेला शिकलो होतो तर हिमालयाच्या वेळेला काय शिकलो होतो की ही दोन भूखंड आहेत हे एकमेकांकडे जवळ येत आहेत. याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट. ही जवळ पण येणारी असते किंवा एकमेकांपासून लांब पण जाणारी असते. तसंच व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही ह्या पद्धतीत वर जाईल किंवा या पद्धतीत खाली येईल. जर अशी खाली गेली तर तिला म्हणतो आपण या ठिकाणी तयार झालेली आहे तिला म्हणतात रिफ्ट व्हॅली. इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवलं तर रिफ्ट व्हॅली, मराठीमध्ये खच दरी. काही नमुन्यादाखल लक्षात ठेवायला सांगतो. नर्मदा नदीची खच दरी, त्याच्यानंतर तांबडा समुद्र तुम्हाला माहिती असेल म्हणजे अरबस्तानच्या पश्चिमेला आणि आफ्रिकेच्या पूर्वेला. या नकाशामध्ये तो नाही येणार आहे पण तुम्ही जर बघितलं तर अरबस्तानच्या पूर्वेला अरबस्तानच्या पश्चिमेला आणि आफ्रिका खंडाच्या पूर्वेला जो समुद्र आहे त्याला म्हणतो आपण तांबडा समुद्र. इंग्लिशमध्ये रेड सी म्हणतात. आणि तसंच एक समुद्र आहे त्याचं नाव आहे डेड सी, मृत समुद्र. हा अरबस्तानच्या वाळवंटाच्या उत्तर दिशेला हा येतो. तर हा डेड सी लक्षात ठेवताना असं ठेवायचं, नर्मदा, रेड सी अँड डेड सी ही एक्झाम्पल आहेत रिफ्ट व्हॅलीची. रिफ्ट व्हॅली म्हणजेच खच दरी. तर या ठिकाणी तुम्हाला नर्मदा नदीच्या खच दरीमुळं इथं दोन भाग झालेले दिसतात पठाराचे. उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार. आता ह्यात सुद्धा ज्या वेळेला मी उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार असे गोष्टी सांगतो तेव्हा लक्षात ठेवायचं की दक्षिण भारत म्हटल्यानंतर सांस्कृतिकदृष्ट्या जो दक्षिण भारत आहे तो नर्मदेच्या दक्षिणेला नाही. हा भौगोलिकदृष्ट्या जो दक्षिण पठार आहे ते आपण ठरलेलं आहे. सांस्कृतिकदृष्ट्या जो दक्षिण भारत मानला जातो तो म्हणजे दक्षिणेकडची जी 4 राज्य आहेत म्हणजे आंध्र प्रदेश आता 5वं झालेलं आहे,
आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ह्याला आपण दक्षिण भारत असं सांस्कृतिकदृष्ट्या म्हणतो. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यांना आपण पश्चिम भारतामध्ये टाकतो. तर त्याला जरी महाराष्ट्र हा इथे दक्षिणेला असला नर्मदेच्या, तरी त्याला दक्षिण भारतामध्ये आपण समावेश करत नाही. पण जेव्हा इंग्रजांचा इतिहास चालू होतो तर त्यावेळेला ते दक्षिण शब्दाचा जो मुसलमानांनी अपभ्रंश केलेला होता तो होता दख्खन, आणि ह्याचाच ब्रिटिशांनी अपभ्रंश केला आणि डेक्कन असं म्हटलं जातं. तर त्याच्यात महाराष्ट्राचा समावेश होतो. आपण परत मुद्द्यावर जाऊया. नर्मदा नदीची खसदरी. भेडाघाट नावाचं ठिकाण मध्य प्रदेशात जबलपूर याच्या जवळ आहे. या भेडाघाटला ही नर्मदा नदी खसदरीमध्ये उडी मारते. या ठिकाणी अतिशय सुंदर असा धबधबा बघायला मिळतो. धुवाधार असं त्याला नाव दिलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण संगमरवराचे डोंगर आहेत आणि त्या संगमरवराच्या डोंगरामध्ये ही नदी उडी मारते आणि अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी आहे. हा देखावा बघायसाठी खरंच वाटतं की आपल्याला उडायला आलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि शासनाने तशी सोय करून दिलेली आहे. या ठिकाणी रोपवे बांधलेलं आहे आणि आपण फार नाममात्र शुल्क देऊन त्या रोपवेमध्ये बसायचं लोहरज्जू मार्गात आणि त्या ट्रॉलीमध्ये बसून हा नर्मदेचा धबधबा वरून बघता येतो. खूप सुंदर ठिकाण आहे. तुम्ही अवश्य जाल अशी अपेक्षा आहे. नाव लक्षात ठेवायचं, जबलपूर जवळ भेडाघाट असं ठिकाण आहे. इथंच पुढं संगमरवराचे डोंगर कंटिन्यू होतात. नर्मदा नदी उडी मारेपर्यंत अवखळ असते, पण त्याच्यानंतर काही मीटर अंतरानंतर ती हळूहळू शांत होते आणि मग अंदाजे 2 किलोमीटर अंतरावरती पुढं गेल्यावर संगमरवराच्या डोंगरातून जलप्रवास करण्याची संधी पण तिथं उपलब्ध आहे. फार सुंदर वाटेल. अवश्य जाऊन बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तयार करून घेतलेलं शिवलिंग या ठिकाणी ते दाखवतात, जे नदीच्या मध्यभागी एका खडकावरती संगमरवरावरती आहे. तर तुम्ही तेही नक्की बघायला गेलात तर ही नदी ह्या खसदरीतून वाहत पुढे येते आणि भरूच नावाचं ठिकाण गुजरातमध्ये तिथं अरबी समुद्राला मिळते. इंदिरा सागर असं एक धरण या नदीवरती आहे आणि दुसरं सरदार सरोवर हेही धरण या ठिकाणी या नदीवरती आहे. बरेचदा ह्या मुद्द्यावरून वाद चाललेला असतो सरदार सरोवरावरून. तर ते नर्मदा नदीवरच असणारं मोठं धरण या ठिकाणी आहे आणि यामुळे गुजरातमध्ये जलसिंचन फार मोठ्या प्रमाणात आणि फार चांगल्या रीतीने झालेलं आहे. त्याची दुसरी बाजू पण आहे की आदिवासींना तिथून विस्थापित केलं गेलं, परंतु विकास करण्यासाठी अशा काही गोष्टी आवश्यक असतात. पण आदिवासींचं योग्य त्या प्रकारे पुनर्वसन करणं हेही तितकंच आवश्यक आहे. आणि हे प्रकरण म्हणजे मी याच्यावर फक्त एवढंच ठेवतो की सध्या वादग्रस्त आहे. आपण पुढे जाऊया. उत्तर भारतीय मैदानात पठारी प्रदेशात गेलं तर या ठिकाणी असणारा हा आरवली पर्वत आहे. हा वली म्हणजे फोल्ड माउंटन आहे, पण ह्याला आता अवशिष्ट पर्वत म्हणजे रेसिड्युअल माउंटन असं म्हणतात. हा पर्वत हा खूप जुन्या काळामध्ये म्हणजे हिमालयाच्याही पूर्वी हा तयार झालेला पर्वत आहे. जमिनीला पडलेल्या वळ्यांमुळेच हा पर्वत तयार झाला. आता तो अतिशय जीर्ण ह्या प्रकारामध्ये मोडतो. ह्याच पर्वताच्या आधाराने आपण बघितलं होतं राजपूत लोकांनी परकीय लोकांशी फार चांगल्या पद्धतीमध्ये लढाया सुरुवातीच्या कालखंडामध्ये दिलेल्या आहेत. आता अरावली पर्वतातलं थंड हवेचं ठिकाण हिल स्टेशन म्हणून जे प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे माउंट आबू. इथं थोडंसं कन्फ्युजन होतं की जसं मी हिमालयातलं सर्वोच्च शिखर म्हणतो तेव्हा माउंट एव्हरेस्ट असं म्हणतो, इथं मी माउंट आबू हा शब्द वापरलेला आहे. परंतु हे आरवली पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर नाही. आरवली पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर हे गुरु शिखर ह्या नावाने. तर आपण लक्षात ठेवूया, आरवली पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर येतं गुरु शिखर. थंड हवेचं ठिकाण म्हणाल तर ते येतं माउंट आबू. आता आपण दक्षिणेला येऊया विंध्य पर्वताकडे. विंध्य पर्वत हा उंचीने तुटका पर्वत आणि डोंगर ह्यातली सीमारेषा ही उंची नसून त्याची लांबी ही ठरवली जाते. विंध्य पर्वत हा मी पर्वत म्हणतो याचं कारण तो लांबीला खूप जास्ती आहे. तुम्ही नकाशामध्ये बघितलं तर गुजरातच्या पूर्व सीमेपासून ते मध्य प्रदेशच्या पूर्व सीमेपर्यंत त्याचा विस्तार आहे. प्रत्यक्षामध्ये उंची मात्र याची कमी आहे. ह्या पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर जे आहे
त्याचं नाव आहे सद्भावना शिखर, जे अवघं 712 मीटर उंचीचं आहे. मी अवघं म्हणण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे थंड हवेचं ठिकाण आहे माथेरान नावाचं, त्याची उंची 800 मीटर आहे आणि इथं सर्वोच्च शिखराची उंची ही 712 मीटर येते. बाकी जो विंध्य पर्वत आहे तो 712 मीटर एवढाही उंच नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळं पर्वत उंचीपेक्षा लांबी असल्यामुळे त्याला पर्वतरांगेमध्ये धरलं जातं. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला असणारा हा अतिशय सुंदर असा पर्वत आहे. हा पर्वत भौगोलिकदृष्ट्या सह्याद्रीप्रमाणेच आहे, परंतु तापी नदीमुळे ह्याला छेद पडले. या ठिकाणी नकाशामध्ये जर बघितलं तर लक्षात येईल की इथून तापी नदीचा उगम आहे. ही या ठिकाणी भुसावळ जवळ ही नदी सातपुड्याला छेद देत पुढे येते. आता तुमच्या लक्षात येईल की ही तापी जिथून बाहेर येते सातपुड्याला छेद देत, ती जागा भौगोलिकदृष्ट्या किती महत्त्वाची असेल. आणि या ठिकाणी एक शहर आहे, त्याचं नाव आहे बुऱ्हाणपूर, जे सध्या मध्य प्रदेशात आहे पण महाराष्ट्राच्या सीमेवर असणारं हे शहर आहे. नाव आहे बुऱ्हाणपूर. इतिहासाच्या अभ्यासात आपण बघितलं होतं त्याप्रमाणे मुघलांनी हा बुऱ्हाणपूरला बेस कॅम्प सारखं वापरलं होतं. दक्षिणेकडचं महत्त्वाचं ठाणं त्यांचं हे बुऱ्हाणपूर होतं. बुऱ्हाणपूरच्याच बाजूला या सह्याद्रीच्या सातपुड्याच्या टोकावरती किल्ला आहे, त्याचं नाव आहे आशिरगड. आसिरगड किंवा आशिरगड असं त्याला म्हणतात. हाच किल्ला जिंकल्यावर अकबरांनी सांगितलं होतं की दक्षिणेचा दरवाजा आता माझ्यासाठी मी उघडलेला आहे. नकाशा बघितला तर दक्षिणेचा दरवाजा असा अकबर का म्हणाला त्यावेळेला हे लक्षात घेईल. आणि यानंतर ही तापी नदी वाहत इथे जाते आणि गुजरातमध्ये सुरत जवळ ही नदी समुद्राला मिळते, अरबी समुद्राला मिळते. तापी नदीवर सुद्धा विविध धरणं ही बांधलेली आहेत. महाराष्ट्रामधून वाहणारी ही एक प्रमुख नदी आहे. नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या जर बघितल्या तर त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना दिसतात. आणि मग सातपुडा हा असा दोन भागात इथं विभागला जातोय. सातपुड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 प्रमुख थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यातलं पहिलं आहे, त्याचं नाव आहे तोरणमाळ. मी परत एकदा नाव घेतोय, तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यातलं हे अतिशय सुंदर, रमणीय आणि आधुनिकतेपासून दूर असणारं असं हिल स्टेशन, थंड हवेचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातलं उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण हे तोरणमाळ आहे. पहिल्या क्रमांकाचं महाबळेश्वर आहे. तोरणमाळला निबिड घनदाट अरण्याने वेढलेलं आहे. मी 2004 साली इथं गेलो होतो, तर त्यावेळेला दूरध्वनीची पण सोय ह्या ठिकाणी नव्हती. म्हणून मगाशी मी शब्दप्रयोग केला होता की आधुनिकतेपासून दूर. परंतु मी सध्या गेलेलो नाही आहे. गेल्या 13-14 वर्षामध्ये काय परिवर्तन तिथं झालं ह्याची मला माहिती नाही. परंतु 2004 साली इथे मोबाईल सोडूनच द्या, परंतु STD पण उपलब्ध नव्हता. आणि अतिशय दूर म्हणजे मनुष्य वस्तीपासून, प्रगत वस्तीपासून अतिशय दूर असं हे ठिकाण आहे. नयनरम्य ठिकाण आहे. विशेषतः इथं सीताखाई नावाचा जो भाग आहे तो खूप बघण्यासारखा आहे. आणि इथूनच नर्मदेचं दर्शनही सुंदर आपल्याला होतं. उत्तरेला ह्याच्या नर्मदा नदी वाहते. हे ठिकाण साधारणतः ह्या ठिकाणी टोकावर येतं, तर उत्तरेला नर्मदा नदी दूरवर बघायला मिळते आपल्याला. तर हे सातपुड्यामधलं अतिशय सुंदर असं ठिकाण नाव आहे तोरणमाळ. सातपुड्यातलं दुसरं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातलं जे आहे त्याचं नाव आहे चिखलदरा. गाविलगड नावाचा एक दुर्ग आणि त्या दुर्गाला लागून असणारं हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा. अतिशय अप्रतिम अशी ही जागा आहे. अवश्य बघायला जाच. मेळघाट म्हणून जो काही भाग बरेचदा चर्चेमध्ये असतो कुपोषण वगैरे ह्या गोष्टीसाठी, हा मेळघाट इथं जवळच आहे. गाविलगड हा अतिशय सुंदर किल्ला इथला बघण्यासारखा आहे. त्याचबरोबर नरनाळा नावाचा एक दुसरा किल्ला इथला महत्त्वाचा आहे. नरनाळ्याचं वैशिष्ट्य असं की नरनाळा हा प्रचंड मोठा आहे. त्याचा जो पृष्ठभाग आहे म्हणजे जर तुम्ही त्याच्या तटबंदीवरून चालत प्रदक्षिणा पूर्ण करायची ठरवली तर अंदाजे 22 किलोमीटर अंतर तुम्हाला चालावं लागेल.
मी तुलना करण्यासाठी सांगतो की राजगड ह्याच्या तटबंदीवरून जर फिरलो तर सुमारे 10 किलोमीटरचं अंतर चालावं लागतं. ह्या तुलनेमध्ये लक्षात येईल की राजगडासारख्या विस्तीर्ण किल्ल्याला सुद्धा मागे टाकेल एवढा मोठा विस्तार हा नरनाळा किल्ल्याचा आहे. आणि त्यामुळं समुद्रसपाटीपासून उंची हा विचार न करता जर मोठा किल्ला म्हणायचा असेल विस्ताराने, डोंगरावरचा पण विस्ताराने मोठा असणारा किल्ला, तर नरनाळा किल्ला हा सातपुडा रंगीतला येतो. ह्याच्यावरच्या तोफा आकाराने प्रचंड मोठ्या आहेत. त्यातली एक तोफ बघितली होती तर अख्खा माणूस त्या तोफेत आत जाईल, तोंडातून तोफेच्या एवढं मोठं त्याचं तोंड होतं. एनिवे, ह्यानंतर सातपुड्याच्या रांगा मध्य प्रदेशामध्ये पण पसरलेल्या आहेत. आणि मध्य प्रदेशात अतिशय सुंदर असं थंड हवेचं ठिकाण इथं बघायला मिळतं. त्याचं नाव आहे पंचमढी. मी प्रत्येक नाव घेतोय, पंचमढी. नागपूरपासून हे ठिकाण जवळ आहे, परंतु हे मध्य प्रदेशात आहे. इथे लष्कराचा तळ म्हणजे कॅन्टॉन्मेंट बोर्ड, लष्करी छावणी असते आणि त्यांच्या परवानगीने आणि वन विभागाच्या परवानगीने काही ठिकाणं आपली जंगलातली बघता येतात. या ठिकाणी जंगल खूप सुंदर राखून ठेवलेलं जंगल आहे. इथे बरेच वन्य प्राणी सुद्धा आहेत. अर्थात मला काही दिसले नाही, परंतु इथं मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्राणी आहेत. आणि अतिशय समृद्ध असं हे पंचमढी नावाचं ठिकाण आहे. समृद्ध म्हणण्याचं कारण इथं राहायची वगैरे व्यवस्था अतिशय सुंदर आहे आणि आर्मी वगैरे सगळं तिथं असल्यामुळं आपल्याला आधुनिक सोयीसुविधाही तिथं मिळतात आणि त्याचबरोबर घनघोर जंगलाचा आनंद घेता येतो. मध्य प्रदेशामध्ये पिपरिया नावाचं एक रेल्वे स्थानक आहे. त्या पिपरिया रेल्वे स्थानकापासून आपण पंचमढीला जाऊ शकतो. बसची सर्व्हिस चांगली आहे. घाट चढूनच वर जावं लागतं कारण हिल स्टेशन आहे. मी परत एकदा रिवाज करतोय. हे सगळं सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत हा पूर्व पश्चिम पसरलेला आहे. त्याच्यामध्ये थंड हवेची ठिकाणं आहेत. महाराष्ट्रामध्ये चिखलदरा आणि तोरणमाळ, यापैकी तोरणमाळ हे समुद्र सपाटीपासून दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातलं आहे. तर चिखलदरा हेही अतिशय सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे. किल्ल्यांमध्ये इथे गाविलगड आणि नरनाळा हे दोन प्रख्यात किल्ले आहेत. यापैकी नरनाळा जो किल्ला आहे हा घेऱ्याप्रमाणे त्याच्या खूप मोठ्या आकाराचा किल्ला आहे. 22 किलोमीटरचा घेर असणारा हा किल्ला अतिशय नयनरम्य असा आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशात गेल्यावर इथे पंचमढी नावाचं ठिकाण आणि हा सगळा परिसर हा घनघोर अरण्याने व्याप्त असा परिसर आहे. यानंतर आपण येऊया पश्चिम घाटावर. गुजरातची जी सीमा आहे महाराष्ट्राची, तिथपासून हा पश्चिम घाट चालू होतो, तो केरळपर्यंत जाऊन पसरलेला आहे. ह्या पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री, गोव्यामध्ये पण सह्याद्री, कर्नाटकात नीलगिरी आणि केरळमध्ये मलयगिरी अशी नावं.